या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार श्रोते हो, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत पीतांबरी मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्याशी मन मोकळ्या गप्पा मारण्याकरता पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई. रवी सर नमस्कार. नमस्कार श्रोते हो. रवी सर, सुट्ट्या आता सुरू झाल्यात आणि या सुट्ट्यांसंदर्भातच एक प्रश्न एका पालकांनी विचारलाय. विजय जोशी म्हणून आहेत दापोलीवरून. त्यांनी प्रश्न विचारलाय की सध्या मुलांना सुट्ट्या लागल्या की वेगवेगळ्या शिबिरांना घालण्याची एक प्रथा सुरू झालेली आहे, तर ह्या प्रथेबद्दल किंवा एक फॅडबद्दल तुमचं मत काय आहे? नमस्कार श्रोते हो. आपल्याला माहिती आहे की मागच्या पिढीतले आपण खूप नशीबवान लोक होतो, कारण त्यावेळी फक्त दूरदर्शन हा एकमेव चॅनेल होता आणि मोबाईल नावाचं हे नवीन काय खूळ आहे ते आलेलं नव्हतं. कारण आता प्रत्येक शाळेतल्या मुलाच्या हातात सुद्धा मोबाईल असतो आणि ते चॅटिंग, व्हॉट्सअप हे सगळे त्याच्यातच ती मुलं दंग असतात. आमच्या वेळी मला आठवतं की शाळेंच्या मध्ये भरपूर मुलं असायची, त्याच्यामुळे वेळ कसा द्यायचा कळायचं नाही. पण त्याच्यामुळे कोणाला चित्रकला शिकायची असेल, नृत्य शिकायचं असेल, कुठल्या मुलीला काही रांगोळ्या शिकायच्या असतील, तर मला फक्त आठवतं की संस्कार भारतीची शिबिरं होत असत. आणि आम्ही शिबिरांना ते थंडीमध्ये म्हणजे दिवाळीची सुट्टी लागली की 8 दिवसाचं किंवा 4 दिवसाचं हिवाळी कॅम्प असायचे. तर मला स्वतः ते खूप उपयोगी पडू शकतं. आणि याला फॅड असं म्हणता कामा नये. याचं कारण असं आहे की ते शिबिर असतं ते अत्यंत काटेकोरपणे त्याचं नियोजन केलेलं असतं. मी 1-2 शिबिरांमध्ये मी गेलेले आहे. ते शिबिर अशीच कुठेतरी जंगलामध्ये किंवा जंगलाच्या बाजूला अशा ठिकाणी ती घेतली जातात आणि मग शारीरिक क्षमता सुद्धा त्यांना तिथे सिद्ध करता येते. मला आठवतं की मी जेव्हा शिबिर गेलो होतो आणि तिकडनं काही वेळा ते मुद्दाम पत्र लिहायला सांगतात. तर पत्र कधी आयुष्यात लिहिलेलंच असतं. तो मायना कसा लिहायचा, मग मध्ये कसा कंटेंट असायला पाहिजे. आणि जो आपण म्हणतो की स्वतःचा शोध मुलांना आपल्याला काय येतात किंवा पालकांना सुद्धा माहिती नसतं की आपल्या मुलाच्या आवडीनिवडी काय आहे, तो कुठल्या त्याच्यामध्ये तो चांगली क्षमता त्याची आहे. आणि एकटी मुलं असल्यामुळे त्यांच्या आजी आजोबा आणि आई वडिलांकडून खूप लाड केले जातात. तर तिथे जे काही पानात वाढलेलं असतं ते खावत लागतं. मग ती मुलं शिबिरात आल्यानंतर कळतं की त्यांना आता आधी कुठलीच कधीतरी ती वांग्याची कारल्याची भाजी खाल्लेली नव्हती, ती ते खायला सुरुवात केलेली असते. पोळी कंपल्सरी खाल्ली जाते. नाश्ता कुठला कसा असेल, पोहे असतील किंवा तिकडे काय जे असेल तो नाश्ता त्यांना खायला मिळतो. कधी कधी पावभाजी किंवा वडापाव पण मिळेल, पण इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला सगळ्या खाता आल्या पाहिजेत. ह्या ज्या काही आवडीनिवडी आणि चोचले असतात की ते गादीवरती झोपायला पाहिजे, त्याच्याऐवजी बाबा ते काय सतरंज असेल किंवा त्या ह्याच्यावरती झोपणं, कदाचित गार पाण्याने आंघोळ, अशी सगळी जी काही मजा असतात काही गोष्टी त्या तुम्हाला ह्याच्या असतात. आणि त्यांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी 7ला किंवा 6ला उठून मग ते 12 वाजेपर्यंत मग जेवण, मग पुन्हा संध्याकाळी खेळ, मग काही शिक्षण, असा कधी मग. आणि 4 दिवस सुरुवातीला पहिला दिवस खूप कठीण जातो. पण अनेक मुलांचे अनुभव ऐकल्यानंतर मग 4 दिवसानंतर काही मुलं तर मुली रडतात, आपण फाटाफूट होणार आणि आपण आपापल्या घरी जाणार. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या पालकांनी अशा प्रकारचा ज्यांना अनुभव आहे शिबिरं भरवण्याचा तिथे मुलांना आवर्जून पाठवायला पाहिजे. तर सुरुवातीचा पहिला दिवस त्याला थोडा कंटाळवाणा वाटू शकतो, पण नंतरचं जे काही आयुष्यभर इथे आठवण ते जपू शकतात. श्रोते हो, पीतांबरीच्या रवींद्र प्रभुदेसाई यांना तुमच्या मनातले वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न तुम्ही अवश्य विचारू शकता. त्यासाठी विषयांचं कोणतेही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये. तुमचे प्रश्न तुम्ही आमच्या पत्त्यावर आम्हाला लिहून पाठवा. आमचा पत्ता लिहून घ्या. पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. पत्ता पुन्हा एकदा ऐका. पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 022-6703-5555. क्रमांक पुन्हा एकदा ऐका. 022-6703-5555. नंबर रिपीट 022-6703-5555. रवी सर, व्यक्तिमत्व विकास आणि तुम्ही म्हणाला तसं स्वचा एक शोध घेण्याची एक अतिशय उत्तम संधी या शिबिरांच्या माध्यमातून मिळत असते. आणि मला वाटतं एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही आमच्या सगळ्या पालकांना दिलेला आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, पीतांबरीच्या रवींद्र प्रभुदेसाई यांना तुमच्या मनातले वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न तुम्ही अवश्य विचारू शकता. त्यासाठी विषयांचं कोणतेही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये. तुमचे प्रश्न तुम्ही आमच्या पत्त्यावर आम्हाला लिहून पाठवा. आमचा पत्ता लिहून घ्या. पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. पत्ता पुन्हा एकदा ऐका. पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम 400602. आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 022-6703-5555. क्रमांक पुन्हा एकदा ऐका. 022-6703-5555. नंबर रिपीट 022-6703-5555. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड.